लहान तोंडी मोठा घास घेतो. यावेळेस त्या त्याजाने जास्तच केलं. तेजानं माझ्यावर हात उगारला, या कोलतेवर बेइज्जत केलं. आता त्याला अशी जखम देणार की ती नुसती बळावतच राहणार, नुसती भळाभळ वाहत राहणार, पण कमी होणार नाही. तेज प्रताप, नाही आता तू बघच कोणते काय करतो ते. वैदू, तू आती तू ना, तू थांब, इथंच थांब. बघितलंस, आठवतंय का? तू अशी नाही ऐकायचीस. काय काय म्हणलीस मला काल? काल काय म्हणलीस? काय म्हणलीस काल? मिसेस जगताप, मिसेस जगताप आहे मी, मिसेस जगताप आहे मी. तुझ्यासाठी मिसेस जगताप आहे का? वेदू, तू कशी वाग चालेल, मला पण असं परक्यासारखं नको ना ग वागूस. त्रास होतो ग. तू बाळ एवढीशी होतीस ना, तेव्हापासून सांभाळते मी तुला. एवढा जीव लावला, एवढी माया केली. तू हे बघ, मी तुझी आई आहे आणि लेक म्हणून ना तुझा माझ्यावर हक्क आहे. आणि माझं या आई पण कुणीही लावून घेऊ शकत नाही, तू पण नाही, कळलं? आजच दुर्दैव आहे, तुझी जन्मदाती आई नाहीये. पण अगं, मी तुला माझ्या सख्या पोरीसारखंच वाढवलंय. तुला कधी परक नाही ग केलं मी. बस. आई खरंच सॉरी. मला कळतच नव्हतं का मी काय बोलतेय, काय काय वागतेय. सतत सतत मनात एकच प्रश्न फिरतोय. तुला तुला काहीतरी माहिती असेल ना, नक्की कोण होते माझे आई बाबा? कुठे राहायचे, काय करायचे, काहीतरी कल्पना असेल ना ग. मला खरंच माहित नाही ग वैदू. यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नाही काही सांगितलं मला. मला ना फक्त एवढंच आठवतंय वैदू, त्या दिवशी ना अचानक नंतर ना वैदू, तुला छातीशी कवटाळल्यावर ना मला त्यांना कधी विचारायची हिंमतच नाही झाली ग. तुझे आई वडील कोण आहेत, कुठे आहेत, काय करतात, काय नाही. कारण ना त्यानंतर मी तुझी आई झाले होते, तू माझी लेक. अरे ही अवदसा इथं काय करतीये?
सुमन, या पोरीसाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद झालेत, तरी हिचं डेअरिंग कसं झालं इथे यायचं? ए चल निघ. मी काही राहणार नाहीये इकडे, जाणार आहे लगेच. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवंय. माझे जन्मदाते आई वडील कोण आहेत? अच्छा, तुला जन्म देणारे तुझे आईबाप कोण आहेत हे पाहिजे का तुला? संबंध काय मला तुझा सांगायचा? का सांगायचं मी तुला? तुला सांगितलेलं कळत नाही का? मी तुला सांगणार नाही. जा तू निघ इथून, काय करायचं करून घे. जा चल. थांबा. का नाही सांगणार? मला कधी नाही सांगितलं, निदान त्या पोरीला तरी सांगा. स्वतःच्या आई बापाला बघायला तडफडते ती. तिनं काय वाकडं केलं हो तुमचं? हिनं काय वाकडं केलं? अरे ह्या अवदसरेच तर वाटोळ केलं माझं सगळं. चांगलं माई मक्तेदार नावाची सोन्याचं अंड देणारी कोंबडी माझी हाती लागली होती. या अवदसेनं माती खाल्ली आणि ती कोंबडी गेली उडून. आता ती माई मक्तेदार मला उमऱ्यात सुद्धा उभं करत नाहीये. हे कोणामुळे झालं? हिच्यामुळेच झालं. अरे ही अशी अवलक्षणी कार्टी. आणि ये तुझ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. कळलं का? चल निघ. इथं नाही दिसले पाहिजे ही पोरगी परत. मी विनंती करते तुम्हाला, मला प्लीज सांगा माझे आई वडील कोण आहेत? अरे नाही सांगणार, सांगितलं नाही तर सोडतो. हे बघा ना, माझ्यासाठी हे जाणून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. त्यानंतर मी नाही येणार तुमच्या वाटेला परत. मला प्लीज सांगा. अरे काय लोचटपणा चाललाय? नाही सांगितलं तुला, सोड चल. त्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही आणि नाही मी इकडून जाणार आहे. मला कळलंच पाहिजे माझे आई वडील कोण आहेत. अरे काय मूर्ख मुलगी आहेस ग तू? एकदा नाही म्हटलेलं कळत नाही का? सांगणार नाही जा चल. सांगितलेलं. आई आहो, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. काल तोबरे साहेब सांगून गेले ना की तुम्हाला तिकीट फिक्स आहे. तुम्ही लई टेन्शन घेताय. तुम्ही बसा बरं, मी पाणी मागवतो, पाणी प्या. आणि राहू दे जालिंदर, ते जाहीरनामा आणि उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे बघा, ती झाली का नाही बघा. हा बघतो. काहीतरी तर तोबरे साहेबांचा मेसेज आलाय. बघा बघा. माई यादी जाहीर झाली वाटतं बरं का? हा झाली. झाली का? हा मला तर तेच वाटतंय. हा झाली. बघा बघा जरा पटापटा. हा आणि कोणा